महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। आज आपण 95 व्हिडिओ पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे 50 प्रश्न असणारच आहेत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न पाठवले ते तुम्ही ऐकले असतील। आता हे प्रश्न व्यवस्थित ऐकायचे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि वेगवेगळे प्रश्न आपल्या कानावरून पडणं काळाची गरज आहे। तेव्हा मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय। प्रश्न 50 आहे, बारकाईने लक्ष देऊन तुम्ही ऐकायचं। मित्रांनो, पाठीमागे आपण पाहिलं ब्रिटिश सत्तेचा पाया केव्हा खिळखिळीत झाला। इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून 215 व्यापारी एलिझाबेथ राणीची परवानगी काढून भारतामध्ये व्यापारासाठी आले। व्यापारी म्हणून आले आणि सत्ताधीश बनले। जवळजवळ 180 वर्ष ब्रिटिशांनी भारतामध्ये सत्ता गाजवलेली आहे। आता हे ब्रिटिश भारतातून जाण्यासाठी आपण जो प्रयत्न केला आणि त्यामुळे ब्रिटिश सत्तेचा पाया 1941 ते 1946 या कालावधीमध्ये खिळखिळीत झालेला होता। आता ब्रिटिशांनी ओळखलं होतं की या भारतामध्ये इंग्रजांची सत्ता जास्त काळ टिकणार नाही, कारण आपल्या भारतीयांची क्रांती, आवाज आणि ब्रिटिशांना घालवून देण्याचा प्रयत्न जो आपण केला, त्यामुळे ब्रिटिश सत्ता 1941 ते 1946 या कालावधीमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळीत झालेला होता, हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरो कोणास म्हटलेले आहे? लोकमान्य टिळक म्हणाले भारताचा हिरो कोण? गोपाळ कृष्ण गोखले। गोपाळ कृष्ण गोखले हे भारताचे हिरो असे कोण म्हणाले? लोकमान्य टिळक म्हणाले। सुभाष बाबूंनी जर्मनीतील हिंदी सैनिकांना हाताशी धरून कोणत्या फौजा तयार केल्या? सुभाष बाबू भारतामधून जर्मनीला गेले। जर्मनीमध्ये जाऊन त्यांनी हिंदी सैनिकांना हाताशी धरून फौज निर्माण केली। ती फौज म्हणजे फ्री इंडिया आर्मी आणि लिबरेशन आर्मी। फ्री इंडिया आर्मी आणि लिबरेशन आर्मी या दोन आर्मी त्यांनी तयार केलेल्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, नेताजींनी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार केव्हा व कोठे स्थापन केले? सुभाष बाबूंनी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार 21 ऑक्टोबर 1943 मध्ये सिंगापूर या ठिकाणी निर्माण केलेला आहे। 21 ऑक्टोबर 1943 सिंगापूर या ठिकाणी हंगामी सरकार स्थापन केलेलं आहे, हे लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे, जपानच्या हिरोशिमा नागासाकी शहरावर बॉम्ब वर्षाव केव्हा झाला? जपान आणि जर्मनी दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड, अमेरिका यांना सुद्धा जड झालेली होती। अशा परिस्थितीमध्ये जर्मनीला जर नमवायचं असेल, जपानला नरमवायचं असेल, तर अणुबॉम्बचा वापर अमेरिकेनं केलेला आहे। अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर या दोन शहरावर बॉम्ब वर्षाव केला। 1944च्या अखेरीस बॉम्ब वर्षाव केलेला आहे। राजाजी योजना मुस्लिम लीग बरोबर स्वातंत्र्यासाठी सहकार्य करण्यासाठी आलेली योजना किती साली आली? राजाजी योजना भारतामध्ये 1944ला आलेली आहे। 1944ला भारतामध्ये राजाजी योजना मुस्लिम लीग बरोबर स्वातंत्र्यासाठी सहकार्य करण्यासाठी आलेली योजना आहे। त्रिमंत्री योजनेमधील सदस्य कोणते? भारतामध्ये 1946 मध्ये त्रिमंत्री योजना भारतामध्ये आली। त्या त्रिमंत्री योजनेमध्ये तिघे कोण होते? 1 पॅथिक लॉरेन्स, 2 स्टॅफर्ड क्रिप्स, 3 एव्ही अलेक्झांडर। हे तिघांचं पथक म्हणजेच त्रिमंत्री योजना भारतामध्ये मार्च 1946 मध्ये आलेली आहे।
ॲटलीची घोषणा कोणती? ॲटलीची घोषणा भारतामधील सत्ता सोडण्यात येईल. इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी केलेली घोषणा भारतामधील सत्ता म्हणजे ब्रिटिशांची सत्ता सोडण्यात येईल ही त्यांची घोषणा होती. लॉर्ड माउंटबॅटन यांनी आपली योजना केव्हा घोषित केली? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांनी आपली योजना केव्हा घोषित केली? 3 जून 1947 ही योजना घोषित केलेली आहे. लॉर्ड माउंटबॅटन योजना 3 जून 1947 भारतामध्ये आलेली होती. नवीन संविधान अंमलात येईपर्यंत दोन्ही राज्याचे गव्हर्नर जनरल कोणत्या सुधारणा कायद्यानुसार काम पाहतील? 15 ऑगस्ट 1947 भारत आणि पाकिस्तान ही समान दर्जा असलेली 2 राष्ट्र निर्माण झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर भारताचं संविधान लगेच तयार झालेलं नाही. संविधान समितीची स्थापना होऊन संविधानाचं काम चालू होतं आणि याला काहीतरी वेळ लागणार. तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राज्याच्या देशाच्या गव्हर्नर जनरलने 1935च्या सुधारणा कायद्याप्रमाणे कारभार पाहावा. 1935च्या सुधारणा कायद्याप्रमाणे कारभार पाहावा आणि तुमची स्वतंत्र घटना तयार झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घटनेप्रमाणे राज्यकारभार करावा. पण तोपर्यंत 1935च्या सुधारणा कायद्याप्रमाणे आपण राज्यकारभार करावा. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन. भारताला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांचे भारतातील कोणते पद रद्द झाले? भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांचं जे भारतामध्ये पद होतं, कोणतं पद होतं की ते कायमचं रद्द झालेलं आहे? ब्रिटनच्या राजाचं पद होतं हिंदुस्थानचा सम्राट. ब्रिटनचा राजा म्हणजे हिंदुस्थानचा सम्राट. हिंदुस्थानचा सम्राट हे पद आता रद्द झालेलं आहे, कारण 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदुस्थानचा सम्राट हे ब्रिटनच्या राजाचे पद रद्द झालेले आहे. हिंदुस्थानच्या फाळणीनंतर बॅरिस्टर जिनाच्या मते आणखी कशाची फाळणी करायची इच्छा होती? हिंदुस्थानची फाळणी झालीच. 15 ऑगस्ट 1947 भारत आणि पाकिस्तान समान दर्जा असलेली 2 राष्ट्र निर्माण झाली. तेवढ्यावर समाधान झालेलं नाही. बॅरिस्टर जिनाच्या मते होतं देशाची फाळणी ज्याप्रमाणे झाली त्याप्रमाणे लष्कराची आणि लष्करी सामुग्रीची फाळणी झाली पाहिजे. लष्कराची फाळणी झाली पाहिजे, लष्कर आम्हाला मिळालं पाहिजे, लष्करी सामुग्री मिळाली पाहिजे आणि मुस्लिमेतर अधिकारी आम्हाला नको आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे. लष्कराची वाटणी झाली पाहिजे, लष्करी सामुग्रीची वाटणी झाली पाहिजे, पण मुस्लिमेतर अधिकारी आमच्याकडे नको आहेत. आमचे जे असतील तेच अधिकारी आम्हाला मिळावेत ही त्याने बॅरिस्टर जिनाच्या मते आणखी फाळणी करण्याची इच्छा होती. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन गृहमंत्री कोण की त्यांनी संस्थानाच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडवला? भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे सगळं संपलं असं नाही, सगळं मिळालं असं नाही. उलट जास्त अडचणी निर्माण झाल्या. भारतापुढे अनेक संकट निर्माण झालेली होती आणि त्यावेळेला सर्वात महत्त्वाचं संकट म्हणजे भारतामध्ये असणारी संस्थान. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारतामध्ये किमान 600 संस्थानं होती आणि या संस्थानांचं भारतामध्ये विलिनीकरण करणं काळाची गरज होती. आणि हा प्रश्न सोडवण्याचं महत्त्वाचं काम कोणी केलं असेल तर स्वतंत्र भारतातील मंत्रिमंडळातील गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा विलिनीकरणाचा प्रश्न सोडवलेला आहे. सौराष्ट्रामधील जुनागड संस्थान कोणाच्या ताब्यात होते?
सौराष्ट्रामधील जुनागड संस्थान हे नवाबाच्या ताब्यामध्ये होते. जुनागड संस्थान नवाबाच्या ताब्यात होते, लक्षात असू द्या. जुनागडच्या नवाबाच्या मते संस्थान कोठे सामील करायचे होते. जुनागडचं संस्थान नवाबाच्या ताब्यात होतं, पण नवाबाचं काय मत होतं, आपलं संस्थान कुणाच्या ताब्यामध्ये द्यायचं त्यांचा विचार होता. नवाबाचा विचार होता आपलं संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन झालं पाहिजे. जुनागड संस्थान भारतामध्ये केव्हा सामील करण्यात आलं? जुनागड संस्थान फेब्रुवारी 1948ला भारतामध्ये विलीन करण्यात आलं. कारण ज्या वेळेला संस्थानं भारतामध्ये विलीन करण्यात आलेली होती त्यावेळेला एक मुद्दा ठरलेला होता की जनमताचा कौल घ्या, नवाब सांगतो म्हणून करू नका, निजाम सांगतो म्हणून करू नका, तर जनमताचा कौल घ्या आणि त्याप्रमाणे संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात यावं. मित्रांनो, जुनागड संस्थान नवाबाच्या मते पाकिस्तानमध्ये विलीन करण्याचा विचार होता, परंतु जनतेचं मत भारतामध्ये विलीन करण्याचं होतं आणि अशा प्रकारे फेब्रुवारी 1948ला जुनागड संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आलं. काश्मीर संस्थानामध्ये कोणाचे राज्य होते? काश्मीर संस्थानामध्ये राजा हरिसिंगाचे राज्य होते. काश्मीर संस्थान हे भारताचं नाक आहे आणि त्या ठिकाणी राजा हरिसिंगचं राज्य होतं. राजा हरिसिंगच्या मते काश्मीर संस्थान कोठे सामील करण्याचा विचार होता. काश्मीर संस्थान राजा हरिसिंगच्या मते असं होतं की आपलं संस्थान स्वतंत्र राहिलेलं फार बरं होईल. कारण ज्या वेळेला इंग्रज भारतामधून गेले त्यावेळेला त्यांनी संस्थानाच्या बाबतीमध्ये सांगून ठेवलेलं होतं की ज्या संस्थानांना वाटतंय की भारतामध्ये विलीन व्हावं त्यांनी भारतामध्ये विलीन व्हावं, ज्या संस्थानाच्या मते पाकिस्तानमध्ये विलीन व्हावं त्यांनी पाकिस्तानमध्ये विलीन व्हावं, आणि ज्या संस्थानिकांना वाटतंय की आमची संस्थानं तशीच राहावीत त्यांची संस्थानं तशीच राहिली तरी चालतील, स्वतःच्या ताब्यात राहिली तरी चालतील. आणि म्हणून काश्मीर संस्थानाचा राजा हरिसिंग याचा विचार होता की काश्मीर संस्थान हे आपलं आहे, आपल्याकडे तसं स्वतंत्र राहण्याचा विचार त्याचा होता. काश्मीर संस्थान भारतामध्ये विलीन करण्याचा निर्णय का घेतला? काश्मीर संस्थान राजा हरिसिंगाने भारतामध्ये विलीन करण्याचा का निर्णय घेतला? कारण ज्या वेळेला काश्मीर संस्थान वेगळं तिथं आपल्या ताब्यातच ठेवण्याचा विचार, स्वतंत्र ठेवण्याचा विचार राजा हरिसिंगचा होता, त्याच वेळेला पाकिस्तान सरकारचा दबाव राजा हरिसिंगवर वाढलेला होता. राजा हरिसिंगला धमक्या दिल्या जात होत्या आणि त्यावेळेला राजा हरिसिंगने विचार केला, धमक्या देऊन पाकिस्तानमध्ये विलीन होण्यापेक्षा भारतामध्ये विलीन झालेलं चांगलं, आणि म्हणून राजा हरिसिंगानं आपलं संस्थान काश्मीर संस्थान भारतामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतलेला होता. अशा प्रकारे राजा हरिसिंगच्या ताब्यामध्ये असणारं काश्मीर संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आलं. काश्मीर संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी मोलाचं सहकार्य कोणी केलं? काश्मीर संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे शेख अब्दुल, नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे शेख अब्दुल अध्यक्ष आहेत, त्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे, समेट घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारे काश्मीर संस्थान भारतामध्ये विलीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हैदराबाद हे सर्वात मोठे संस्थान कोणाच्या ताब्यात होते? भारतामधील सर्वात मोठं संस्थान आहे हैदराबाद, आणि हे हैदराबाद संस्थान निजामाच्या ताब्यात होतं आणि ते निजामाच्या ताब्यात असल्यामुळे हैदराबाद हे संस्थान मोठे होतं आणि त्याचाही विचार होता पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा. निजामाच्या सहकार्याने कोणी आणि कोणती संघटना निर्माण केली? या निजामाचं म्हणणं असं होतं की आपण पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं, जनतेवर दबाव टाकला जायचा, जनतेला सांगितलं जात होतं की पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं, पण जनतेचा विचार होता भारतामध्ये विलीन होण्याचा. जनतेवर दबाव आणण्याचं काम निजाम करत होता आणि त्याला कोऑपरेशन करण्यासाठी कासिम रजवी या माणसाने रझाकार नावाची संघटना काढली आणि त्या संघटनेच्या मार्फत जनतेवर अन्याय, अत्याचार, जुलूम करायला सुरुवात केली. म्हणजेच निजामाच्या संगतीमुळे
त्याने कासिम रजवी याने रजाकार नावाची संघटना निर्माण केली होती. लक्षात ठेवा, कासिम रजवी याची रजाकार संघटना. हैदराबाद संस्थान विलिनीकरण कसे केले? भारत सरकारने हैदराबाद संस्थानाच्या निजामाशी आपले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल त्यांना भेटले. प्रेमानं सांगितलं, हैदराबाद संस्थान हे भारतातलं मोठं संस्थान आहे. हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन करा. जनतेची सर्वांची इच्छा आहे की भारतामध्ये विलीन होण्याची, तेव्हा तुम्ही हे संस्थान भारतामध्ये विलीन करा. शेवटी निजाम ऐकत नव्हता. निजामाचं मत होतं पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचं. साम दाम दंड शेवटी निर्णय घेतला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारत सरकारने निजामावर पोलीस कारवाई केली आणि पोलीस कारवाई केल्यामुळे निजाम नरमला आणि त्याने 17 सप्टेंबर 1948 भारतामध्ये हैदराबाद संस्थान विलीन केलं. 17 सप्टेंबर 1948. मित्रांनो, आता आपण पाहिलं, जुनागड संस्थान नवाबाच्या ताब्यात होतं. काश्मीर संस्थान राजा हरिसिंगाच्या ताब्यात होतं. हैदराबाद संस्थान निजामाच्या ताब्यात होतं. ही संस्थानं भारतामध्ये विलीन करण्यात आली. फ्रेंच वसाहतीचे विलिनीकरण कसे करण्यात आले? फ्रेंच वसाहतीचं विलिनीकरण सार्वमतानुसार फ्रान्सने 1949 मध्ये फ्रेंच वसाहती भारतामध्ये विलीन केल्या. फ्रेंचांनी जास्त अडचण आणलेली नाही. फ्रेंचांनी सार्वमत घ्यायचा निर्णय घेतला आणि जनतेचं मताचा कौल घेतला आणि फ्रेंच वसाहती 1949 मध्ये भारतामध्ये विलीन करण्यात आल्या. गोवा पोर्तुगीजाकडून केव्हा व कसा घेण्यात आला? गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. गोवा हे भारताचा अविभाज्य घटक आहे. ते गोवा संस्थान भारतामध्ये विलीन होणं गरजेचं आहे, परंतु पोर्तुगीज सरकार जुमानत नव्हतं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांची भेट घेतली, त्यांनाही विनंती केली, गोवा आमचा आहे, आम्हाला द्या. परंतु पोर्तुगीजांनी विरोध केला. शेवटी नाविलाजास्तव सांगून कोणी ऐकत नाही, अशा वेळेला सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री यांनी भारतीय सैन्य गोव्यामध्ये घुसवलं आणि 19 डिसेंबर 1961 गोवा भारतामध्ये विलीन करण्यात आला. 19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा भारतामध्ये विलीन झाला. गोवा युथ लीग ही संघटना कोणी आणि केव्हा स्थापन केली? गोवा युथ लीग ही संघटना 1945 मध्ये TB कुन्हा यांनी मुंबईमध्ये स्थापन केलेली होती. गोवा मुक्ती संग्रामामध्ये TB कुन्हा यांचं अतिशय मोलाचं कार्य आहे, हे विसरून चालणार नाही. 1946 मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्ती लढा चालू केला. राम मनोहर लोहिया यांनी 1940 मध्ये गोवा मुक्ती लढा हा चालू केलेला होता. त्यानंतर 2 ऑगस्ट 1954 आझाद गोमांतक दलाने दादरा व नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीजांकडून मुक्त केलेला आहे. म्हणजे भारताचा जो भाग परकीयांच्या ताब्यात होता तो मिळवण्याचा प्रयत्न भारत सरकारनं केलेला आहे. पाकिस्तानच्या ताब्यामध्ये बेकायदेशीररित्या बळकवलेला काश्मीरचा किती भाग अजून सुद्धा पाकिस्तानच्या ताब्यात आहे? मित्रांनो, त्यावेळेला काश्मीरचा 1/3 भाग पाकिस्तानने काबीज केला होता. तो 1/3 भाग अजून सुद्धा पाकिस्तानच्याच ताब्यात आहे. 14 एप्रिल 1975 मध्ये सिक्कीम हे राज्य भारतामध्ये विलीन करण्यात आलं. 14 एप्रिल 1975 सिक्कीम भारतामध्ये विलीन करण्यात आलं. त्यानंतर सिक्कीममध्ये कोणत्या घराण्याची सत्ता होती?
सिक्कीममध्ये चोग्याल घराण्याची सत्ता होती. चोग्याल घराणं त्यांची सत्ता होती. गोवा काँग्रेस समितीची स्थापना कोणी केली? गोवा काँग्रेस समितीची स्थापना टी.बी. कुन्हा यांनी केलेली आहे. 17 सप्टेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेली आहे. 1938 साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा पाया घालण्यात आला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा पाया 1938 मध्ये घालण्यात आला, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्राच्या एकसंघ मागणीसाठी कोणता करार करण्यात आला? महाराष्ट्राच्या एकसंघ मागणीसाठी अकोला करार करण्यात आलेला आहे. संयुक्त महाराष्ट्र मंडळ व संयुक्त महाराष्ट्र प्रचार समितीची निर्मिती कोणी केली? संयुक्त महाराष्ट्र मंडळ व संयुक्त महाराष्ट्र प्रचार समितीची निर्मिती सेनापती बापट यांनी केलेली आहे. 29 डिसेंबर 1953 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करून राज्याची कल्पना मांडली? 29 डिसेंबर 1953 मध्ये एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करून राज्याची कल्पना मांडण्यात आली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 झालेली आहे. संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना कोणी केली? संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना शंकरराव देव यांनी केलेली आहे. शंकरराव देव यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना केलेली आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1955 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कुठे करण्यात आली? 1955 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना मुंबई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या वर्तमानपत्राने मोलाचं कार्य केलेलं आहे? संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आचार्य अत्रे यांच्या मराठा या वर्तमानपत्राने मोठं मोलाचं कार्य केलेलं आहे. मराठा हे वर्तमानपत्र. पोर्तुगीजांनी 1502 मध्ये गोवा काबीज केला व त्यानंतर दीव आणि दमण आपल्या ताब्यात घेतलेला आहे. पोर्तुगीजांनी गोवा 1502 मध्ये ताब्यात घेतला आणि त्यानंतर दीव आणि दमण सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. त्यानंतर 1757 मध्ये बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये प्लासीची लढाई झालेली आहे. प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौल्याचा पराभव झाला आणि इंग्रजांचा विजय झाला आणि त्यामुळे इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घालण्यात आला. 1764 इंग्रज आणि मीर कासिम यांच्यामध्ये बक्सारची लढाई झाली. या बक्सारच्या लढाईमध्ये मीर कासिम आणि सुजा उद्दौला यांचा पराभव झाला आणि इंग्रजांचा विजय झाला. मित्रांनो, बक्सारच्या लढाईमुळे इंग्रजांचा भारतातला पाया पक्का झालेला आहे. आगरकरांचे घोषवाक्य कोणते? आगरकरांचे घोषवाक्य इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार. मित्रांनो, आगरकरांचं वाक्य कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही. त्यांचं वाक्य आहे, इष्ट असेल तेच बोलणार, जे योग्य असेल तेच बोललं पाहिजे आणि जे साध्य असेल तेच केलं पाहिजे. आपल्या कपॅसिटीच्या बाहेर कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही, पण जे आहे ते करायला हरकत नाही. स्वतःचे दान करण्यासाठी पुरचुंडीमध्ये 20 रुपये कोणी बांधून ठेवले होते? स्वतःचे दान करण्यासाठी गोपाळ गणेश आगरकर यांनी पुरचुंडीमध्ये 20 रुपये बांधून ठेवलेले होते.
व्यक्ती स्वातंत्र्यावर भर, समाज सुधारणेवर भर आणि श्रद्धेपेक्षा विज्ञान श्रेष्ठ म्हणणारी व्यक्ती गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर लक्षात ठेवा. व्यक्ती स्वातंत्र्यावर भर, समाज सुधारणेवर भर, श्रद्धेपेक्षा विज्ञान श्रेष्ठ आहे असे म्हणणारे गोपाळ गणेश आगरकर. मित्रांनो, या प्रश्नामध्ये वेगवेगळे मिक्सिंग प्रश्न येत आहेत. कोणताही प्रश्न आला तरी पटकन आपली ट्यूब पेटली पाहिजे. आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मनातल्या मनात येतंय का नाही आपण ऐकताना लक्षात आलं पाहिजे आणि नंतर आपण कन्फर्म केलं पाहिजे. हा प्रश्न मला येतोय तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवायचं. मित्रांनो, एक गोष्ट आणखी एक लक्षात ठेवा. जर आपल्या काही मित्रांना तुम्हाला या संपूर्ण 8,000 प्रश्न आणि माहिती यांचा PDF जर हवा असेल तर तो आपल्याकडं उपलब्ध आहे. 866 पानाचा PDF आहे. जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही तो मागवू शकता, मला फोन करू शकता आणि इतर फावल्या वेळामध्ये तो वाचू शकता. मी जे बोलतोय ते सगळे प्रश्न PDF मध्ये आहे. सगळा अभ्यासक्रम PDF मध्ये आहे. महत्त्वाच्या सगळ्या घटक आणि त्यांची माहिती PDF मध्ये आहे. जर कुणाला पाहिजे असेल, मित्राला तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर माझा फोन नंबर माझ्या व्हिडिओच्या खाली आहे. मला फोन करायला विसरू नका. मित्रांनो, आपले व्हिडिओ सबस्क्राईब करत चला, सांगत चला. कोणत्या न कोणत्या प्रकारे हे प्रश्न तुमच्यापर्यंत पाठवण्याचा मी प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न यशस्वी व्हावा, तुम्हाला त्याचा थोडासा फायदा व्हावा हीच अपेक्षा आहे. मित्रांनो, आपण आता या ठिकाणी थांबणार आहोत. आता तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.